या वतीने एक जनजागृतीपर कार्यक्रम एक व्याख्यान आयोजित केलेला आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे उपलब्ध माननीय प्राध्यापिका रश्मी माने मॅडम, त्या कीटकशास्त्रज्ञ तसेच युगंधर फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून काम करतात। युगंधर फाउंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम त्या राबवत असतात आणि विद्यार्थ्यांना तसेच महिलांना, ज्या मागासलेल्या भागातले लोक आहेत तर त्यांच्यासाठी अनेक विषयांवर जागृतीपर कार्यक्रम त्या राबवत असतात। सध्या त्या कॅन्सर जागृती आणि लसीकरण जागृती मोहीम राबवत आहेत आणि त्याच उद्देशाने एक मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये पहिली जागृती निर्माण व्हावी यासाठी त्या इथं तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत। प्राध्यापिका रश्मी माने, त्यांची टीम श्री राहुल लोंढे ते युगंधर फाउंडेशनचे समन्वयक आहेत। श्री दत्तात्रय चौगुल ते युगंधर फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करतात। आपल्या पालक शिक्षण संघाचे सचिव श्री सुशांत कुलकर्णी, आपल्या शाळेतील सेवानिष्ठ शिक्षिका सौ मीनाक्षी माकळेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री निलेश वेमारे, उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर वृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्यानास उपस्थित आपल्या सर्वांचे मी प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। या पुढील सूत्रे मी रश्मी माने यांच्याकडे सुपूर्द करते। मीनाक्षी मॅडम, आता आपण एक दुसरा प्रयोग करूया। हाय म्हटलं ना तुम्ही हॅलो, हाय हाय हॅलो हॅलो, फ्रेश वाटते सगळ्यांना? मलाही छान फ्रेश वाटतं तुम्हाला सगळ्यांना बघून। आज तुमच्या प्रशालेमध्ये हा कार्यक्रम माझा तिसरा कार्यक्रम आहे। मागील 2-4 वर्षापूर्वी आपण तुमच्या शाळेमध्ये आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेतला होता, म्हणजे सप्ताह आणि आपण प्रदर्शन आयोजित केलं होतं। सर्वांनी पाहिलं होतं तुम्ही? तर आज युगंधर फाउंडेशन सोलापूरच्या वतीने आपण कॅन्सर जनजागृती कार्यक्रम आणि त्याचबरोबर कॅन्सरसाठी जी काही लस उपलब्ध आहे त्याबद्दल माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कॅन्सर कशा मी या ठिकाणी तुम्हाला लेक्चर नाही देणार आहे। कॅन्सर कशामुळे होतो माहिती आहे तुम्हाला? मग कसा होतो? ज्याला येते त्याने फक्त हात वरती करायचा। आज तर गप्पा नका मारू, फक्त सांगा कोणाला माहिती आहे का कॅन्सर कसा होतो? नाही माहिती? पण ठीक आहे, मी सांगते। किंवा कॅन्सर कशामुळे होत नाही, कशामुळे होतो हा माहित नाही, ठीक आहे, कशामुळे होत नाही माहिती आहे का? ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सर सारखा आजार हा लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट हा संसर्गजन्य आजार नाही। कॅन्सर कशामुळे होतो? आपल्या शरीराची सिस्टीम कशी असते, एखादा प्राणी असेल किंवा एखादा सजीव निर्माण होत असताना कसा निर्माण होत असतो? एका सिंगल पेशीपासून, म्हणजे जी काही पेशी असते सिंगल सेल असतो त्यापासून पुढे जाऊन त्याचे जे काही डेव्हलपमेंट होते ते एखाद्या ऑर्गॅनिझम पर्यंत किंवा एखाद्या प्राण्यापर्यंत होते। त्याची सिस्टीम कशी असते? पेशी, पेशीपासून पुढे जाऊन काय तयार होतात? ऊती तयार होतात, म्हणजे सेल, सेल टू टिश्यू, देन ऑर्गन, देन ऑर्गन सिस्टीम आणि मग एखादा ऑर्गॅनिझम फॉर्म होतो। बरोबर आहे? हे चुकते माझं काही? बरोबर आहे? ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये आपली रेग्युलर वाढ होत असते, वाढ होत असताना आपल्या शरीरामध्ये जेव्हा बाळ जन्माला येतं, आईच्या पोटामध्ये जेव्हा तयार होतं त्यावेळेस एका सिंगल पेशीपासून त्या बाळाची डेव्हलपमेंट होत असते आणि त्यानंतर बाळ जन्माला आल्यानंतर वाढीनुसार ते पुढे जाऊन वाढत जातं। पण या सर्व प्रक्रियेमध्ये काय होतं? आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या पेशींची वाढ ही अनकंट्रोल्ड होते। एखादी गोष्ट जेव्हा कंट्रोलमध्ये असते त्याची व्यवस्थित सिस्टीम चालू असते, म्हणजे आपण जसं बघतो की आपलं हृदय आहे, हृदयामध्ये कार्य करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या त्यांचं काम जेव्हा करत असतात तेव्हा व्यवस्थित चालू असतं, सगळं हृदय छान काम करत असतं। आपण व्यवस्थित आपल्या रोजच्या ज्या काही क्रिया असतात त्या व्यवस्थित करू शकतो। मग त्याच ठिकाणी जर कॅन्सर सारखे सेल अचानकपणे वाढायला लागले तर काय होतं? त्या ठिकाणी त्याचं जे काही रेग्युलरेशन आहे त्याच्यामध्ये बाधा निर्माण होते। ही सगळी सिस्टीम प्रत्येक
मी व्यसन केलं आणि व्यसनामुळे माझी ही अवस्था झालेली आहे, माझ्या घरचे माझ्यापासून दुरावलेले आहेत आणि कोणीही व्यसन करू नका, बरोबर आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॅन्सरच्या जाहिराती आपण बघतो, टीव्हीवरती बघतो, सिनेमा थिएटर्समध्ये बघतो. कॅन्सर किती प्रकारचे असू शकतात असं तुम्हाला वाटतं? तुमच्या मर्जीने सांगा, किंवा तुम्हाला माहीत असणार आहे, ऐकून असणार आहे, माहिती आहेत का कोणाला? मला तर मॅडमने सांगितलं होतं आमच्या शाळेतले विद्यार्थी खूप हुशार आहेत मॅडम. एकाने कुणीतरी सांगा की बाबा कॅन्सरचे एखादा दुसरा प्रकार आम्हाला माहिती आहे. 9वी-10वीचे विद्यार्थी कुठे? त्या ब्लड कॅन्सर, बरोबर. हा सांगा, ब्रेन कॅन्सर, ठीक आहे. आपण पण उठून सांगा. माउथ कॅन्सर, ओके. स्किन कॅन्सर, हार्ट कॅन्सर, हृदयाचा कॅन्सर खूप नाही, हृदयामध्ये वेगवेगळे आजार आहेत, हार्टचे कॅन्सर, ठीक आहे. अजून कोणी आहे का? हा, उभा बरोबर आहे, पॅनक्रियाटिक कॅन्सर. अजून बोन कॅन्सर, ओके. आतड्यांचा कॅन्सर, अरे वा. अजून तर आपण आता इथे तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी सांगितल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनी सांगितलेले जवळजवळ आपल्या 8 कॅन्सरचे तर प्रकार या ठिकाणीच माहिती झालं. इकडच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की पॅनक्रियाटिक कॅन्सर, काही जणांनी सांगितलं तोंडाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर, बोन कॅन्सर, त्यानंतर पोटाचा कॅन्सर असतो, तोंडाचा कॅन्सर असतो. सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सर या ठिकाणी, हे सगळे कॅन्सरचे प्रकार जर लक्षात घेतले तर आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण जे काही आहे ते आहे तरुणांमध्ये आणि वयस्कर लोकांमध्ये पाहायला गेलं तर त्या ठिकाणी तोंडाचा कॅन्सर. आपल्याकडे जे मोठ्या प्रमाणात व्यसन केलं जातं, मग ते व्यसन कोणत्याही प्रकारचं असेल, मग ते दारूचं असेल, तंबाखूचं असेल, सिगारेटचं असेल, या सगळ्या प्रकारच्या व्यसनांमुळे जो काही कॅन्सर होतो त्यामध्ये 2 प्रामुख्याने कॅन्सर येतात. एक तर आहे तो तोंडाचा कॅन्सर आणि त्याचबरोबर ती त्याच्याच लागून असणारी जी काही आपली अन्ननलिका आहे आणि त्याच्या लागून असणाऱ्या आतड्याचं कॅन्सर. हे कॅन्सर आपल्याला व्यसनांमुळे होतात. आणि दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे जो महिलांमध्ये आणि मुलींमध्ये आढळतो, तो म्हणजे काय, गर्भाशयाचा कॅन्सर. हे 2 कॅन्सरचे मुख्य प्रकार आहेत की ज्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त मृत्युमुखी पावतात. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुम्ही खूप हुशार आहात, सगळ्यांनी छान उत्तरं दिली, पण हेच जे काही जाणीव जागृतीचं जे काही प्रमाण आहे ते आपल्या समाजामध्ये खूप कमी आहे. लोकांना कळत नाही की बाबा काही गोष्टी केल्यामुळे कॅन्सर होतो, काही गोष्टी केल्यामुळे कॅन्सर होऊ शकत नाही. काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण टाळू शकतो. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपला आहार असेल, विहार असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्यापासून आपण स्वतःला कॅन्सरपासून वाचवू शकतो. या सगळ्या गोष्टी कोणत्या आहेत, कोणत्या गोष्टी वापरल्यानंतर किंवा कोणत्या गोष्टी खाल्ल्यानंतर आपण कॅन्सरच्या जवळ जातो आणि कोणत्या गोष्टींना आपण टाळल्यानंतर कॅन्सरपासून आपल्याला आपण स्वतःला वाचवू शकतो. या सगळ्याचा अभ्यास तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि या सगळ्याकडे आपण डोळसपणे पाहणं खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर 5 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत आपण जेव्हा आपल्या घरच्यांच्या सानिध्यात असतो त्यावेळेस आपण छान पद्धतीने वाढ होतो मुलाची. आई वडिलांचं खूप छान लक्ष असतं मुलांकडे. पण ज्यावेळेस मुलं शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात, त्यावेळेस काय होतं की बऱ्याच वेळा आपण आपल्या मित्रमैत्रिणी असतील, बाकीचा आपला आजूबाजूचा परिसर असेल किंवा इतरांच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी खाल्ल्या जातात मुलांकडून. आता आपल्या शाळेच्या आवारामध्ये खरं तर मॅडमचं अभिनंदन करायचं, मी इथे कुठल्याही प्रकारचं फास्ट फूडचं दुकान मला दिसलं नाही किंवा एखादं किराणा दुकान दिसलं नाही की ज्या ठिकाणी कुरकुरेचे पाकिट अडकवलेले दिसलेले नाहीये. आता सगळ्यांच्या बॅगा चेक केल्या तर किमान 50% मुलांच्या बॅगमध्ये निघतील, हेही मी सांगते कारण शनिवारी आज. बरोबर आहे ना? हसताय म्हणजे आहेत तुमचे
आपण IT च्या युगात जगतोय, AI च्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जगतोय आपण. पण हे सगळं करत असताना जी काही आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी करत असताना आपण कुठेतरी निसर्गाचा ऱ्हास केलेला आहे. आपण जास्त उत्पादन मिळवायचं म्हणून त्या ठिकाणी नैसर्गिक शेती सोडून आपण काय करतोय, रासायनिक शेती करतोय. आणि आपल्या ताटामध्ये येणारं जे काही अन्न आहे, भले ते घरातही शिजवलेलं का असेना, तुमच्या आईने स्वतःच्या हाताने बनवलेलं का असेना, त्या अन्नामध्ये जे काही रासायनिक पदार्थ आहेत ते कळत न कळत आपल्याला कॅन्सरच्या जवळ घेऊन जातात. हे झालं घरात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये घरातल्या जेवणाच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी खातो, त्यामध्ये मग फास्ट फूड असेल, जे काही तुम्ही बेकरी प्रोडक्ट्स खाता, या सगळ्यांचा जो काही तुम्ही अंतर्भाव केलेला आहे. आजच्या काळामध्ये बघतो आपण की घरामध्ये आई वडील दोघेही काम करत असतात. त्या ठिकाणी मुलांना डब्यामध्ये देताना आजही मॅडम बघते की 50% मुलांच्या डब्यामध्ये कमीत कमी सकाळी इडली तरी असते, कुरकुरे तरी असतात, बिस्किट तरी असतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, ठीक आहे मान्य की घरामध्ये वेळ नसतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, पण या सगळ्या गोष्टी कळत न कळत आपल्याला कॅन्सरच्या जवळ घेऊन जातात. त्यामुळे आपण आपल्या पालकांकडे आग्रह केला पाहिजे की ज्या काही आपण घरामध्ये वस्तू आणतो त्या नैसर्गिकपणे उत्पादित केलेल्या पाहिजेत, ऑर्गॅनिक फार्मिंगच्या द्वारे आलेल्या पाहिजेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपण फास्ट फूड मध्ये जे काही सॉफ्ट ड्रिंक पितो, सॉफ्ट ड्रिंक म्हणजे काय काय, कोणते कोणते ड्रिंक येतात सॉफ्ट ड्रिंक मध्ये, कोणते कोणते सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, हा कुठले कोल्ड ड्रिंक, स्टिंग कंपल्सरी घेतात. ऍपल म्हणून एक ऍपल ज्यूस आहे, बरोबर, रेड कलरचा, दिसताना पण छान दिसतो. माझ्या या सगळ्या सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये मोठ्या प्रमाणात ते जेव्हा पॅक केलं जातं त्यावेळेस CO2 मोठ्या प्रमाणात असतो. आपल्याला शाळेत काय शिकवलं जातं, माणसाला जगण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, ऑक्सिजनची. आणि आपण सॉफ्ट ड्रिंकच्या मदतीने काय घेतो, कार्बन डायऑक्साईड घेतो. हे बरोबर आहे की चूक आहे, तुम्ही सांगा आता मला. आता उन्हाळा चालू झालेला आहे, अजून फेब्रुवारी महिना आहे, तरी पण आपल्याकडे ऊन खूप मोठ्या प्रमाणात जाणवतं. घरी गेल्या तहान लागलेली असते म्हणून थंड पाणी न पिता आपण फ्रीज उघडतो आणि फ्रीजमध्ये जे काही असेल ते स्प्राईट असेल, माझा असेल, जे काही कोल्ड्रिंक घरात असेल नसेल तर आईकडून हट्टाने पैसे घेऊन घरातून बाहेर सॉफ्ट ड्रिंक आणून पितो, बरोबर आहे ना. नाही पीत असं तर खूप चांगली गोष्ट आहे, पण असं करत असं तर करू नका. कारण ह्या गोष्टी कळत न कळत आपल्याला कॅन्सरकडे एक एक स्टेप जवळ घेऊन जातात. आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वांना सांगण्यासाठी आहे, सगळेजण घरातून डबा घेऊन येतात तुम्ही, बरोबर आहे. किती जणांचे डबे प्लास्टिकचे, प्रामाणिकपणे हात वरती करायचे. नाही, स्टीलचे डबे आहेत ते सगळ्यांकडे, हात खाली करा. आज घरी गेल्यानंतर आईला आठवणीने सांगायचं, माझ्यासाठी एक वेळेस खाऊ कमी आणला तरी चालेल, एक वेळेस माझ्यासाठी ड्रेस एखादा कमी आणला तरी चालेल, पण मला कंपल्सरी स्टीलच्या डब्यामध्येच डबा द्यायचा. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सकाळी आई आपली गडबडीमध्ये जेवण तयार करते, तुम्हाला शाळेत गडबड असते त्यामुळे डबा भरला जातो. कढईमध्ये केलेली गरम भाजी त्या तुमच्या प्लास्टिकच्या डब्यात भरली जाते. ती भाजी कळत न कळत तुमच्या पोटामध्ये जात असताना त्याच्यामध्ये मायक्रो प्लास्टिक रोज थोडं 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 म्हणून तुमच्या पोटात जाते. याचा आपल्याला अंदाजही येते की आपण किती प्लास्टिक इनटेक करतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपण पाणी पितो, ज्या काही रिसायकलेबल प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत ते वापरायला हा नाहीये. प्लास्टिकशिवाय आपण जगू शकत नाही. प्लास्टिकवर बंदी किती जरी आणली तरी प्लास्टिक आपण आयुष्यातून काढू शकत नाही. तरीही पाणी पीत असताना कधीही सिंगल यूज बॉटल मधलं
किंवा दुसऱ्या कंपनीची बाटली वापरतो त्यानंतर तिचा रियूज करायचा आहे, ती डिस्कार्ड करायची. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण बाहेर कुठेही जातो, ट्रिपला जातो, आई वडिलांबरोबर बाहेर कुठे जात असतात त्यावेळेस मम्मी पप्पांना आग्रहाने सांगायचं की ज्यावेळेस तुम्ही चहा पिता, सगळेजण इथे चहा पित असतील, त्यांचे पालक चहा पित असेल, इथं पालकही उपलब्ध आहे, त्यांनाही मी विनंती करते ज्या ज्या वेळेस तुम्ही मुलांबरोबर येतात ना, तुम्हीही ज्या ज्या वेळेस बाहेर जा त्यावेळेस कागदी कपातून चहा पिणं कंपल्सरी टाळू नका, बंद करा. कारण काय, ज्यावेळेस तुम्ही आता घरी जो स्वतःहून प्रयोग करून बघा, हा जो कागदी कप आहे, आपल्याला कोविडच्या दरम्यान डिस्पोजेबल वापरायची खूप सवय झालेली आहे, सिंगल यूज वापरायची सवय झालेली आहे. पण हे सगळं करत असताना अगोदर ते काय सांगितलं की प्लास्टिकचे जे काही छोटे कप आहे ते वापरायचे नाही, व्हाईट कलरचे मिळत होते ते. कारण का, तर त्याच्यामुळे काय होतं, प्लास्टिक तुमच्या पोटात जातं, म्हणून मग त्याच्यावरती बॅन आला, प्लास्टिकवरती बॅन आला आणि काय झालं तर प्लास्टिकचे कप वापरायचे बंद झाले. त्यानंतर काय आले, कागदी कप आले, रेड कलरचे, पिंक कलरचे छोटे छोटे कागदी कप आले. तर त्या कागदी कपामध्ये संपूर्ण कागद नाहीये, कारण का कुठलाही कागद असेल कितीही चांगल्या क्वालिटीचा असेल तरी त्याच्यामध्ये जेव्हा आपण गरम पाणी घालतो तो विरघळणार कागद आहे. म्हणून काय, त्याला स्ट्रेंथ येण्यासाठी त्याच्यामध्ये एक मायक्रो प्लास्टिकचा लेयर वापरला जातो आणि ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये गरम पाणी, गरम चहा टाकतो त्यावेळेस तो डिरेक्टली त्या चहामध्ये डिझॉल्व्ह होतो आणि एकाच वेळी डिझॉल्व्ह नाही होतो, हळूहळू जसं जसं आपण चहा पीत जातो त्यावेळेस ते मायक्रो प्लास्टिकचे मायक्रो जे काही कण आहे ते हळूहळू आपल्या शरीरामध्ये जातात. मग हे सगळं कशासाठी पूरक आहे, कळत नकळत कॅन्सरला पूरक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने कसं आपलं आयुष्य जगलं पाहिजे या सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही शाळेत आहात, भविष्यात जाऊन तुम्ही भारताचे सुजाण नागरिक होणार आहात, त्यामुळे आपल्या आरोग्याची जबाबदारी कोणाची आहे, आपल्या स्वतःची आहे. आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि पुढे जाऊन जर आपल्याला भारताला महासत्ता तयार करायचं असेल तर आपली येणारी जी पिढी आहे ती कशी असली पाहिजे, सक्षम असली पाहिजे, बरोबर आहे ना. त्यासाठी आपण सगळ्यांनी आरोग्यदायी असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी कॅन्सर आणि कॅन्सर सारख्या सगळ्या आजारांना जर आपल्याला तोंड द्यायचं असेल, सगळ्यांना सामोरं जायचं असेल तर त्यासाठी आपल्या सर्वांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे. तुम्ही खूप छान आणि हुशार मुलं आहात, तुम्ही छान पद्धतीने उत्तर दिलेली आहेत. यानंतर या कार्यक्रमासाठी तुम्हाला जे डॉक्टर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आहेत ते उपलब्ध झालेले. मॅडम या ठिकाणी मला तुमच्याशी छान संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. रश्मीताईंनी आपल्याला खूप महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती सांगितलेली आहे मुलांना. युगंधर फाउंडेशन सोलापूर, सोलापूर कॅन्सर सोसायटी, महिला आर्थिक विकास महामंडळ, सार्वजनिक आरोग्य विभाग, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने कॅन्सर जाणीव जागृती आणि कॅन्सर लसीकरण जागरूकता कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आज आपल्या शाळेमध्ये यावर व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे आणि या संबंधित आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले माननीय डॉक्टर अवधूत डांगे सर, ते आपल्या सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे तज्ज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतात. मी त्यांचे शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. मी माननीय सुशीला कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी डांगे सरांचे स्वागत करावे. मी डॉक्टर अवधूत डांगे, कॅन्सर तज्ज्ञ. कॅन्सर म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय, कोणतरी तुला सांगतात कुणी पण चला हात वर करत वा, खूप छान. कॅन्सर म्हणजे अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल, म्हणजे एखादी गोष्ट नियंत्रणाच्या बाहेर जाते आणि तिथून वाढायला लागते. आता आपल्या शरीरात अशी कुठली गोष्ट आहे ती जी रोज वाढते, जी कुठली गोष्ट ती रोज वाढते, कोणाला माहिती आहे, आपले केस वाढतात, बरोबर ना, केस वाढतात, अजून नख वाढतात, दोन गोष्टी. आणि
आपली त्वचेची रोज बदलते आपली त्वचा. तर या 3 गोष्टी रोज वाढतात, पण बाकी गोष्टी रोज वाढत नाही, त्या हळूहळू वाढतात वयाप्रमाणे. कॅन्सरमध्ये असं होतं की कुठल्याही अवयवामध्ये न कळता काही गोष्टी अचानक वाढायला सुरू होतात. मग त्या ठिकाणी गाठी येणे, मग अशा वेळी आपण त्याला कॅन्सर म्हणतो. मग कॅन्सरची काय कारणं आहेत मला माहिती आहे? कारणं काय असतात कॅन्सरची? व्हेरी गुड, व्यसन. तर आजकाल जे तंबाखू खातात लोक, त्या लोकांना कॅन्सर होण्याची रिस्क 100% असते, 100%. आणि आपला तर असा आहे की तंबाखू खाणे, दारू पिणे या गोष्टी, खूप जास्त साखर खाणे पण आपण त्या आलेलं आहे. गोड पण खूप जास्त खाल्लं तरी पण त्याचा जो धोका वाढत असतो. तर ही मूळ कारणं. आणि याच्यामध्ये आणखी दुसरी कारणं म्हणजे जेनेटिक म्हणतात. जेनेटिक म्हणजे आपल्या शरीरातले DNA असतात, त्याच्यामध्ये बदल झाला तरी पण कॅन्सर होतो. काही अनुवांशिक म्हणजे परंपरागत घरामध्ये आईला असेल तर मग मुलीला रिस्क असते त्याची, तर असे पण कॅन्सर असतात. तर असे कॅन्सर होऊ नये म्हणून काय करायचं? पहिलं, व्यसनाच्या मागे लागायचं नाही, कुठल्याही व्यसनाच्या मागे लागायचं नाही. स्पोर्ट्समध्ये शरीराला खूप जास्त आपल्या स्पोर्ट्सची गरज असते. व्यायाम करायला पाहिजे, चांगल्या सवयी लावल्या की मग कॅन्सर होत नाही. तर लहानपणापासूनच आपण या व्यसनाच्या पाठीमागे लागायचं नाही आयुष्यात कधी. आणि स्पोर्ट्समध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतात. शरीरातल्या प्रत्येक अवयवामध्ये कॅन्सर होऊ शकतो. आणि दिवसेंदिवस जे आम्ही बघतोय की त्याचं प्रमाण खूप वाढतंय. तर जंक फूड म्हणजे आपण जे पॅकेटमधले जे कुरकुरे खातो किंवा जे पॅकेटमधले पदार्थ असतात प्लास्टिकमधले, त्या गोष्टीमुळे पण या गोष्टीची रिस्क आजकाल वाढत आहे. तर सगळ्या मुलांना असं सांगायचं की भाजी, भाकरी, चपाती घरात बनवून जेवण करायचं, स्पोर्ट्स खेळायचं भरपूर आणि अभ्यास करायचा. मग असं केलं तर आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी होते. ठीक आहे? कळालं सगळ्यांना? चालेल चालेल, चला, थँक्यू. नमस्ते मुलांनो. मुलांनो म्हणजे मुलींना सुद्धा म्हणतो बरं का मी. मुलांनो असं जेंडर न्यूट्रल वर्ड आहे. तर साधारण कितवीचे मुलं आहेत तुम्ही? 5वी ते 9वी. 5वी ते 9वी म्हणजे साधारण 10 वर्षापासून पुढचे. मराठीत बोललं तर चालते सगळ्यांना? छान छान. मी डॉक्टर प्रदीप पाटील. मी MBBS केल्यानंतर MD स्त्रीरोग. स्त्रीरोग म्हणजे स्त्रियांना होणारे, तुमची आई, मावशी, आजी यांना जे काही विकार होतात त्याचे उपचार आणि उपचाराबरोबरच प्रतिबंध. प्रतिबंध हा शब्द माहिती आहे का तुम्हाला? प्रतिबंध म्हणजे काय? कोणतीही गोष्ट होण्याच्या अगोदरच टाळायची. आता तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये उदाहरणार्थ काय काय करता? रोज उठल्यानंतर आंघोळ करता, दात घासता, तोंड धुता. हे प्रतिबंधात्मक गोष्टी आहेत. दाताचे विकार होऊ नयेत, तोंडाच्या आतले विकार होऊ नयेत म्हणून रोज ब्रश करता. हे प्रतिबंधात्मक गोष्ट आहे, बरोबर? हां. आहारामध्ये पालेभाज्या, काकडी, गाजर हे खाता. कशासाठी खाता? काही महत्त्वाचे आजार आणि विषाणू आपल्याला दिसत जरी नसले तरी आपल्या आजूबाजूला सतत असतात आणि ते आपल्या शरीरावरती हल्ला करू शकतात. परंतु चांगल्या आरोग्यमय परिस्थितीत असलेलं लहान मूल म्हणा किंवा मध्यम वयातला पुरुष एखादा असेल, स्त्री असेल, तुमच्यासारखी शाळकरी मुलं असतील, हे जर चांगल्या आरोग्य स्थितीत असतील तर त्यांना ह्या विषाणू किंवा जीवाणूपासून बिलकुल धोका होत नाही. पण आरोग्यमय स्थितीत कसं राहायचं त्याचे काय आहार आणि विहार म्हणतात. आहार म्हणजे काय रे? आपण जे खातो, दुसऱ्याचं डोकं सोडून दुसऱ्याचं डोकं खाणे म्हणजे आहार नाही. तर सकाळी नाश्ता करतो, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, मधल्या वेळेत जे काही खातो, चॉकलेट, कॅन्डी वगैरे सोडून ते कधीतरी खायला हरकत नाही. परंतु
जे रोजच्या आहारात सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, फळं खाल्ली पाहिजेत वेगवेगळी. मला हेच आवडतं, मला तेच आवडतं, आवडीच्या गोष्टी जरूर खा, परंतु जे आवडत नाही पण महत्त्वाचं आहे ते सुद्धा खाल्लं पाहिजे. तुमचे आई वडील त्या बाबतीत तुमची काळजी घेतील, फक्त त्यांचं ऐकणं गरजेचं आहे. तर प्रतिबंधात्मक गोष्टी ह्या असतात. आता मी महत्त्वाचे जे आता आज जो बोलायला आलो तर कॅन्सरबद्दल बोल. कॅन्सर ऐकलाय का शब्द? हा कॅन्सर हा आजाराबद्दल ऐकलेला आहे का? हा, एवढं माहीत असेल तुम्हाला की हा एक जीवघेणा आजार आहे. कॅन्सर बराच होत नाही असं ऐकलं असेल तुम्ही, बरोबर की नाही? हां, कॅन्सर हा नेहमीच्या इन्फेक्शन सारखा वगैरे नाही आहे, बराच होत नाही असं ऐकलं असेल. पण मग हे कुणाला होतं? शक्यतो वय वाढल्यानंतर तुमचे आजी आजोबा त्यांच्या वयाचे जे असतात 50, 60, 40 त्यानंतर. पण आपल्याला हे जाणून घ्यायला हवं की बऱ्याचशा कॅन्सरची जी कारणं असतात, ज्या कारणामुळे कॅन्सर होतो ती कारणं बऱ्याच आधी आपल्या आयुष्यात येतात. आणि म्हणून कॅन्सरचा उपचार हा वेगळा भाग झाला. आपल्याबरोबर कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर आहेत, त्यांनी आता तुम्हाला सांगितल्या गोष्टी काही. तर कॅन्सरचा उपचार ही वेगळी गोष्ट झाली, पण कॅन्सर आणि त्यासारखे त्या आधीचे होणारे आजार टाळणे आपल्यासाठी, माणसासाठी जास्त सोयीचे ठरणार आहे. कारण ह्या आजाराचं रूपांतर कॅन्सरमध्ये होण्यासाठी बराच कालावधी असतो आणि त्या कालावधीच्या आधीच आपण ते आधीच्या परिस्थितीत जर त्याचं निदान केलं, ते पकडलं, तर आपल्याला त्याचा उपचार सोप्या पद्धतीनं माणसाला किंवा त्या पेशंटला जास्त त्रास न होता किंवा अजिबात त्रास न होता केला जाऊ शकतो. अर्थात याची सुरुवात खूप आधीपासून करावी लागते. मी आज बोलणार आहे ते महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त आढळणारे 2 कॅन्सर आहेत, स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर. तर गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर याच्याबद्दल बोलणार आहे. गर्भाशयाच्या, आता तुम्ही म्हणाल आम्ही एवढे लहान आहोत, आम्हाला काय ह्याचा काय उपयोग होणार आहे? तर स्त्रियांना होणारा आजार आहे. ह्याचं मी सांगितल्या पद्धतीनं खूप आधीपासून सुरुवात होऊ शकते. तुम्ही ही माहिती घरी जाऊन तुमच्या आईशी शेअर करू शकता, तिला फायदा होईल. जे काही तुमच्या डोक्यात राहील ते महत्त्वाचे म्हणजे सुरुवात करणं कुठून तरी महत्त्वाचं असतं. ठीक आहे, लक्ष देऊन ऐका. तर मी सांगितलं की बरेचसे कॅन्सरची कारणं ही एखादं इन्फेक्शन असतं. तर लक्षात राहील न राहील बघा, प्रयत्न करा. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे माणसाला होणारा पॅपिलोमा नावाचा एक आजार असतो, त्याचा विषाणू. व्हायरस म्हणजे विषाणू, एवढं तर माहीत असेल तुम्हाला. ओके, हां. तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आपण त्याला थोडक्यात म्हणू HPV. HPV हे इन्फेक्शन पुरुष आणि स्त्रिया दोघांना होऊ शकतं, परंतु स्त्रियांना त्याचा जास्त तोटा होतो, जास्त नुकसान होतं. आता ते इन्फेक्शन झाल्यानंतर काही काळानंतर 15-20 वर्षे गेल्यानंतर, 20-25 वर्षे गेल्यानंतर त्या पेशंटच्या प्रतिकारशक्तीनुसार आणि किती वेळा ते इन्फेक्शन वारंवार झालं ह्यानुसार पुढे त्याचं जाऊन रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. एखादी जुनाट दुखणं किंवा जखम असेल की जी बरीच होत नाही, तर ती कॅन्सरची असू शकते. पण गर्भाशयाच्या तोंडाचा जो आजार आहे ते लक्षातच येत नाही बऱ्याच वेळा, कारण ते गर्भाशयाचं तोंड हे आतल्या बाजूच असतं आणि त्याच्या दुखण्याकडे त्या स्त्रीनं दुर्लक्ष केलं. बऱ्याच गोष्टी असतात. आता सगळ्या गोष्टी म्हणजे 9वी-10वीतली मुली आहेत, 9वीपर्यंत. स्त्रियांना होणारे महत्त्वाचे आजार की उदाहरणार्थ अंगावरून पांढरं जातं जास्त, किंवा त्यांना ब्लिडिंग होतं आहे जेव्हा गरजेचं नाही, जेव्हा अपेक्षित नाही तेव्हा सुद्धा ब्लिडिंग होतं आहे. अशा प्रकारच्या गोष्टीकडं दुर्लक्ष करू नये. त्या स्त्रीनं लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन दाखवलं पाहिजे.
तर कोणताही आजार बळावण्याच्या आधीच जर त्याविषयी आपल्याला काही लक्षणं माहीत करून घेतली आणि त्याविषयी उपचार म्हणजे मला खूप जास्त आजार झाल्यानंतर, आजारी पडल्यानंतर काहीतरी ॲम्ब्युलन्समध्ये किंवा कुठल्या तरी गाडीत घालून नेणं हा नक्कीच उपाय नाही. त्याच्या आधीच बरेच लक्षणं आपल्याला समजत असतात. आधीच्या परिस्थितीत गेलं किंवा आजार होण्याच्या आधीच जर गेलं, डॉक्टरांकडे फक्त आजारी पडल्यावर जायचं असं नाही. आधीच्या उदाहरणार्थ तुम्हाला माहीत आहे का, आजारी न पडता कोणत्या प्रकारचे इंजेक्शन किंवा औषध तुम्हाला सुद्धा दिली गेलेली माहीत आहे का? दर काही वर्षानंतर पोलिओचे वॅक्सिन तुम्हाला दिलीच की नाही, पोलिओची लस. हां, ते आता जवळजवळ जगातून बऱ्याच देशातून आणि भारतातून पण पूर्णपणे पोलिओ हटवला गेला आहे. हे खरं तर टाळ्या वाजवून आपण तसं हे केलं पाहिजे की आपल्या आरोग्य संस्थेचं ते यश आहे, आरोग्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं ते एक महत्त्वाचं यश आहे. आणि अशाच प्रकारे ह्या आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारी, तुम्हाला कदाचित काही जणांना माहीत असेल, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, ही एक संघटना काम करते. आणि त्यांनी अशाच पद्धतीनं हे सर्वायकल कॅन्सर म्हणजे स्त्रियांना होणारा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्याच्यावरती बरंचसं त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामधूनच आता 14 वर्षे, साधारण 14-15 वर्षाच्या मुलांमध्येच, विद्यार्थ्यांमध्येच HPVचं जे वॅक्सिन्स येतात म्हणजे लस येते, जशी पोलिओची लस आहे तशी लस येते, ती लससुद्धा उपलब्ध झालेली आहे. आणि त्या लसीकरण बऱ्याच ठिकाणी करायला चालू केलेलं आहे. म्हणजे हे मुळातूनच घाव घालण्यासारखं होईल त्या आजारावर. HPVमुळं, HPV म्हणजे व्हायरस हा जो विषाणू आहे त्याच्यामुळं इन्फेक्शन होऊन, वारंवार इन्फेक्शन होऊन स्त्रियांमध्ये शरीरामध्ये जे बदल होतात त्याच्याबरोबर, किंवा दुसरे काही उदाहरणार्थ तंबाखूचं व्यसन असेल, त्या गोष्टी एकत्र येऊन, किंवा तिची इम्युनिटी, तिची प्रतिकारशक्ती कमी होण्याच्या जे दुसरे घटक असतात त्या सगळे घटक एकत्र येऊन जे सर्वायकल कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होतं आहे, पिशवी तोंडाच्या कॅन्सरमध्ये रूपांतर होतं आहे, ते टाळण्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप कुठली असेल? उदाहरणार्थ बाळ आपण जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा म्हणता जातात की पहिल्यांदा स्तनपान दिलं पाहिजे. तसं योग्य वयात आल्यानंतर म्हणजे 14-15 या वयात आल्यानंतर त्यांना एक महत्त्वाचा अजून एक काही दिवसांना हे स्ट्रॅटेजीच होईल कदाचित सरकारची सुद्धा, की त्यांना HPV वॅक्सिन द्यायचं. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचं जे विषाणू आहे त्याच्या विषाणूजन्य आजारच होऊ नयेत, म्हणजे मुळातच घाव घातल्यासारखं होईल. ते इन्फेक्शन जर होणार नसेल तर तिथून पुढे त्याचं रूपांतर ह्या घातक आजारामध्ये फक्त सर्वायकल कॅन्सरच नाही, म्हणजे पिशव्या तोंडाचाच कॅन्सर नाही तर योनी मार्गाचा कॅन्सर, योनी मुखाचा कॅन्सर, पुरुषांमध्ये त्यांच्या जननेंद्रियांचा कॅन्सर, संडासच्या जागेचा कॅन्सर, हे सगळे कॅन्सरचं महत्त्वाचं कारण हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे. ते आता शंकेपलीकडे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं ते वॅक्सिनेशन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरं, आता तुम्ही म्हणाल की आता तुम्हाला तर वॅक्सिनेशन देणार, पण ज्या स्त्रियांना दिलं गेलेलं नाहीत, उदाहरणार्थ तुमच्या वय वाढलेल्या आजी असतील कोणी, किंवा त्यांच्या आधी मावशी दुसरे असतील, त्यांनी काय करावं? तर 30 वर्षाच्या पुढच्या स्त्रियांनी प्रत्येक 3 ते 5 वर्षांनी जाऊन, हे सगळे विषय कसे आहेत की मला काहीही होत नाही तरी मी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. मी इथं प्रचार करायला आलेलो नाही बरं का, मी पण डॉक्टर आहे म्हणून डॉक्टरांकडे जा असं नाही. तर काही गोष्टी ज्या आहेत की प्रतिबंधाच्या दृष्टीनं डॉक्टरांकडे जाऊन काही तपासण्या करून घेतल्याच पाहिजेत. त्यापैकी हे पॅप्समियर नावाचं दुसरी टेस्ट आहे, ती टेस्ट आणि दुसऱ्या पण काही महत्त्वाच्या टेस्ट आहेत. गर्भाशय मुखाला ॲसिटिक ॲसिड लावून VIA विली नावाच्या 2 प्रकारच्या टेस्ट आहेत, त्या टेस्ट करतात. आम्ही साधारण 3-4 वर्षापूर्वी, म्हणजे फक्त डॉक्टरांकडे जाऊनच ह्या टेस्ट करायला असं नाही, तर डॉक्टर्स आणि त्यांची टीम, सिस्टर्स
समाजात जाऊन बऱ्याच ठिकाणी ज्याला पॉप्युलेशन स्टडीज किंवा पॉप्युलेशन प्रोग्राम म्हणतात अशा प्रकारे प्रत्येक गाव पकडून किंवा त्या गावातले वेगवेगळे एरिया पकडून त्यातल्या 30 ते 60 वर्षांच्या मधल्या स्त्रिया निवडून त्यांची ही टेस्ट केली होती, जेणेकरून कॅन्सरमध्ये रूपांतर होण्याच्या आधी ते जर काय असेल कॅन्सरच्या आधीच्या स्टेजमधल्या किंवा इन्फेक्शन असेल तर ते पकडलं जावं आणि त्याची ट्रीटमेंट केली जावी. तर वॅक्सिन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आधीच्या स्टेजमध्ये दर 3 ते 5 वर्षांनी त्या स्त्रियांनी डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या ठिकाणी जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे व त्यानुसार पुढची उपचार पद्धती अवलंबली पाहिजे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. बरं, आता हे सगळं ह्यांना का सांगतोय तर ह्याच वयात जर त्यांना कळलं, त्या वयातल्या मुलींना कळलं, 14-15 वर्ष वयाच्या मुलींना कळलं की इथून पुढं हा एक प्रत्येकाला त्रास देतो असं नाही, पण प्रत्येकाला होण्याची शक्यता असते, अशा प्रकारचा जो कॅन्सर आहे त्याचं सहजगत्या टाळता येण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, ते कळलं पाहिजे. आणि काय आहे, हा आजार नेमका 40 ते 50 या वयात, 40-50 या वयामध्ये जास्त होतो. जास्त स्त्रियांचा मृत्यूसुद्धा त्यामुळे होतो. तर त्या वयातली एखादी स्त्री जर होय का त्या वयातली स्त्री जर एखादी लक्षात घ्या 40 वर्षे 50 वर्षे या वयातली स्त्री जर एखाद्या घरातली जात असेल तर त्यामुळं त्या कुटुंबावरती किती परिणाम होत असेल. तर त्याच्या मृत्यूचं एक महत्त्वाचं कारण आहे, त्याची क्रयशक्ती घटण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. आणि एकूणच म्हणजे कुटुंबाला फायदा होणार, समाजाला फायदा होणार, पूर्ण देशाला सुद्धा फायदा होऊ शकतो जर आपली अर्धी पॉप्युलेशन स्त्रियांची आहे आणि त्याची क्रयशक्ती घटवणारा असा आजार जर आपण पूर्णपणे टाळू शकत असो, पूर्णपणे किंवा जास्तीत जास्त टाळू शकत असो तर ती चांगली गोष्ट आहे. आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमातून त्याच्या टाळण्याकडे आपण एक पाऊल सुरू करणार आहोत. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न अगोदर मी जसं तुमच्याशी बोलले यामधून 100% नाही पण किमान 20% तर कॅन्सर बद्दल माहिती झाली. आवाज येत नाही म्हणजे नाही कळालं. अजूनही 20% आवाज आला. हाय हाय. आता वाटतं मी मेगा स्कूलमध्ये आहे. ठीक आहे. आता तुम्हाला दोन्ही डॉक्टरांनी छान पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्या समोर येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की कॅन्सर कशामुळे होतो, कॅन्सरमुळे आपल्याला काय काय होतं, कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी थोड्या प्रमाणात का असेल आपल्याला आता कळालेल्या आहेत. या ठिकाणी तुमचे पालकही उपस्थित आहेत. तर मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छिते, आमचे या ठिकाणी सहकारी जातात कबुले सर नाही त्यांनी आमच्यापेक्षा जास्त छान पद्धतीने तुमच्याशी खरं संवाद साधला या विषयावरती. कॅन्सर होऊ नये म्हणून आता आपल्याकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून सध्या लस उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या लसी ज्या वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आहे त्याच्यावरती संशोधन चालू आहे आणि लवकरच वेगवेगळ्या प्रकारच्या लसी उपलब्ध होते. सध्याच्या घडीला सरांनी सांगितल्याप्रमाणे HPV नावाची लस जी आहे ती सध्या उपलब्ध आहे आणि युगंधर फाउंडेशन सोलापूरच्या वतीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर ही लस मोफत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतोय. त्यामध्ये साधारणतः 9 ते 11 जास्तीत जास्त 12 वयोगटातल्या मुलामुलींसाठी लस आम्ही मोफत त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय. या ठिकाणी ही लस उपलब्ध करून देत असताना विद्यार्थी आणि पालक या दोघांचा कन्सर्न खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याकडे आपण बघतो की पोलिओ असेल, बाळ जन्माला आल्यानंतर त्याला BCG पासून आपण वेगवेगळ्या लसी देतो कारण का तर आपल्याला भविष्यात जाऊन त्याला वेगवेगळ्या आजारापासून वाचवायचं आहे. तसंच कॅन्सर पासून आताच्या घडीला फक्त सर्वायकल कॅन्सर पासून आपल्याला आपल्या येणाऱ्या जनरेशनला त्या ठिकाणी
उपलब्ध आहे HPV नावाची. ती लस जर आपल्या मुलांना द्यायची असेल तर या ठिकाणी मॅडमला मी विनंती करते, जेव्हा तुम्ही पालक मीटिंग घ्याल त्यावेळेस आठवणीने सगळ्यांना हा निरोप पोहोचवा की ती लस जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ इच्छित असाल, आपल्या पालकांच्या माध्यमातून तुम्ही पालकांपर्यंत हा निरोप नक्की पोहोचवा. ती लस उपलब्ध या ठिकाणी होण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सहभाग असणं गरजेचे आहे. किमान 200 विद्यार्थ्यांची जर संख्या तुमच्या शाळेतून आम्हाला उपलब्ध झाली तर आपण वन टाइम या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना लस देऊ शकतो. त्यासाठी जो काही कन्सर्न फॉर्म आहे तो पालकांचा आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याच्या सहीचा असेल. सगळ्यांची जेव्हा एकत्रित त्या ठिकाणी फॉर्म एकत्र येतील त्यावेळेस आपण या ठिकाणी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी लस मोफत उपलब्ध करून देऊ शकतो. या ठिकाणी मेहता प्रशालेने अतिशय शॉर्ट नोटीसवरती आम्हाला कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिली, तुमच्या सर्वांची छान बोलण्याची संधी दिली. त्याचबरोबर ती सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर डांगे सर असतील, मंगरुळ ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर पाटील सर असतील, यांनी अतिशय वेळात वेळ काढून या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केलं. भविष्यामध्ये आपल्या घरातील असेल किंवा आपल्याला वैयक्तिक असेल कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरं जाण्याची पाळी येऊ नये यासाठी आपण ज्या काही काळजी घेतली पाहिजे यासाठी आपल्याला अवेअर करण्यासाठी या डॉक्टरांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि शाळेने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी मॅडमचा खरंच आभार मानते. म्हणजे आपल्या शारीरिक आरोग्य, आपल्या मानसिक आरोग्याबद्दल बरोबर आपल्या शारीरिक आरोग्यही व्यवस्थित सुस्थितीत असणं हे महत्वाचं असतं. आणि आता आपल्याकडे आलेले डॉक्टर डांगे, डॉक्टर पाटील आणि प्राध्यापिका माने मॅडम यांनी आपलं आरोग्य आपण चांगलं कसं राखू शकतो याबद्दल आपल्याला छान असं मार्गदर्शन केलंय. त्यातही महत्वाचं सांगितलं ते म्हणजे आपला आहार चांगला असावा, जंक फूड बाहेरचं अन्न खाऊ नये. आपली आई जो काही आपल्याला डबा करून देते, छान छान ताजे पदार्थ करून देते, तर ते खाण्यासाठी आपण आग्रही असलं पाहिजे. बाहेरचं खाऊ नका. बाहेर जे काही लेस कुरकुरे मिळतात किंवा चॉकलेट्स मिळतात, सध्या पेप्सीचं प्रमाण पण मुलांमध्ये खूप वाढत आहे, ते पण प्लॅस्टिकमध्येच रॅप केलेलं असतं. तर मुलांनो याची तुम्ही आत्ताच जागृती आपल्या मनामध्ये निर्माण करा. आता आपल्याला हे सगळे पदार्थ खायला छान वाटतात, पण पुढे भविष्य काळात आपल्याला ते खूपच दुष्परिणाम त्याचे आपल्याला भोगावे लागणार आहेत. हेच सरांनी व्याख्यानात सांगितलं. चांगला आपण भरपूर व्यायाम करायचा आपल्या सुदृढतेसाठी, चांगले पदार्थ खायचे आणि आपली जीवनशैलीही चांगली ठेवायची. त्यामुळे भविष्यात आपल्याला कुठल्या आजार होणार नाही. कारण तुम्ही आजचे विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राचे भविष्य आहात. म्हणजे उद्या आपला भारत जर आपल्याला सुखी समृद्ध करायचा असेल तर तुम्ही सक्षम होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्या आरोग्याची तुम्ही चांगली काळजी घ्या, जेणेकरून आपल्याला आजारी पडून डॉक्टरांकडे जायची वेळ येणार नाही. त्यामुळे आता जे काही डॉक्टरांनी सांगितलेले आहे ते मुद्दाम त्यांचा वेळ, ते इतके व्यस्त आहेत तरीही त्यांचा वेळ तुमच्यासाठी त्यांनी दिलेला आहे आणि खूप मौल्यवान असं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच आमची मुलं हे सगळं लक्षात ठेवतील आणि त्याप्रमाणे फॉलो करतील अशी खात्री आम्हाला वाटते. या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करत आहेत आपल्या शाळेच्या सहशिक्षिका वर्षा कुलकर्णी मॅडम. आहार, विहार व वेगवेगळ्या जीवनशैलीचा अवलंब करून तसेच सकारात्मक दृष्टिकोन काढून आपण या दुर्धर आजाराचा नक्कीच प्रतिबंध करू शकतो असा आत्मविश्वास आमच्या मनात निर्माण केल्याबद्दल या मान्यवर व्याख्यात्यांच्या द्रष्टे मी प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त करते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युगंधर फाउंडेशन, फेस सोसायटी, सोलापूर कॅन्सर सोसायटी, महिला आर्थिक विकास महामंडळ, सार्वजनिक आरोग्य विभाग, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, उमेद प्रकल्प सोलापूर यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. त्याबद्दल या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. शाळा समितीच्या अध्यक्ष माननीय श्री राजेश पटवर्धन, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती श्री रविवारी, उपस्थित पालक, शिक्षक व शिक्षकेतर वृंद तसेच सर्व विद्यार्थ्यांचेही मी मनापासून